कुठलीही गोष्ट सांगायची असेल तर मुलगा आईच्या जवळ जातो, बापाजवळ एकाएकी सांगायला जात नाही. कारण माहिती आहे तिकडून धपाटे मिळतात, इकडून सगळं झाकल्या जातं. म्हणून काही मागायचं असेल तर पहिले आईचा पदर लहान लेकरं त्या ठिकाणी पकडत असतात. मोठेपणी त्याच मुलाला आईची सावली पण नकोशी असते, पण लहानपणी त्याच आईचा पदर लेकरं सोडत नाही. आणि ज्या वेळेला धावत धावत गेले प्रभू, आईची कंबर धरली. दशरथजी जवळ येत नाही, कौशल्य जवळ येतात. दशरथजी ज्ञान आहे, कौशल्या प्रेम आहे. भगवान परमात्मा ज्ञानापासून कोसो लांब राहतो आणि प्रेमाच्या जवळ येतो. काही लोकांच्या 2च अभंग पाठ असतात, मोजून 2 अभंग, तरी रस्त्याने एवढे अकडून चालतात की त्यांना वाटतं आपल्यासारखा ज्ञानी या जगात कुणीच नाही. काही लोकांना तर दुसऱ्यांना राम राम म्हणणं म्हणजे पण स्वतःचा कमीपणा वाटतो महाराज. पूर्वीचे लोक रस्त्याने भेटले, परिचयाचे पण नसायचे, तरी दुरून म्हणायचे राम राम. एकमेकाला काय म्हणायचे? राम राम. 2 वेळा राम का? जो राम तुझ्यात आहे तोच राम माझ्यात आहे. दोघांमधलेही रामाला राम राम. काही वर्षांनी या रामरामची जागा नमस्कारने घेतली. नमस्कार करायला लागले लोक, नमस्कार एकमेकांना. रामरामची जागा नमस्कारने घेतली. त्यानंतर आता काही वर्ष त्या ठिकाणी पुन्हा ओलांडले. आता जर कोणी एकमेकाला भेटलं तर लांबूनच म्हणतात हाय 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 कराल तर हाय खाऊन मराल एखाद्या दिवशी. राम राम किती चांगलं होतं महाराज. राम राम म्हणा, जय हरी म्हणा. जुनी परंपरा आपली खरोखर सुंदर त्या ठिकाणी होती. कारण काही लोक म्हणतात जुनं ते जुनं, नवं ते सोनं, पण जुनं तेच सोनं आहे. ओल्ड इज गोल्ड. जुनं तेच खऱ्या अर्थाने सोनं आहे. जुन्या काळामध्ये काही परंपरा जुन्या काळातल्या अजूनही सुंदर आहेत महाराज, अजूनही सुंदर आहेत. एकमेकांना भेटल्यानंतर रामराम करणे, एकमेकांचं दुःख एकमेकांना. बघा पूर्वीच्या काळामध्ये ना घड्याळ नव्हती, घड्याळ, पण लोकांना एकमेकांसोबत बोलण्यासाठी वेळ होता. बरोबर आहे ना? जुन्या काळामध्ये लोकांच्या हाताला घड्याळ नव्हती, पण बोलायला एकमेकांसोबत वेळ होता. आता हाताला चांगल्या स्मार्ट वॉच आहे, आपल्या चांगल्या घड्याळ आहे, पण एकमेकांशी बोलायलाच मात्र वेळ आपल्याकडे नाही. वेळच नाही कुणाशी कोणाला बोलायला. जुन्या काळामध्ये 4 माणसं एका ठिकाणी बसायचे, एकमेकाचं दुःख वाटायचे, तेव्हा हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होते. आता आतमध्ये माणसाची घुसमट त्या ठिकाणी होते. आपलं दुःख आपण कोणाला शेअर करत नाही किंवा आपल्या जवळच्या मित्राला कोणालाच आपण सांगत नाही. त्यामध्ये माणसाची घुसमट त्या ठिकाणी व्हायला लागते. मनमोकळेपणाने हसणं सुद्धा बंद झालं लोकांचं. मनमोकळेपणाने हसत सुद्धा नाही. काही वेड्यासारखेच असतात. मोबाईल हातामध्ये असला आणि काही चांगलं त्याच्यामध्ये दिसलं की एकटेच माणसं असतात. म्हणून जुन्या काळामधल्या काही परंपरा चांगल्या होत्या. जुन्या काळातल्या महिला कपाळावरती 1 रुपया एवढं कुंकू लावायच्या. का लावायच्या? स्वस्त होतं म्हणून लावायच्या का? मग जुन्या काळातल्या महिला कपाळावरती 1 रुपया एवढं कुंकू लावायच्या, कारण या कुंकवासारखं माझ्या धन्याचं आयुष्य वाढावं म्हणून लावायच्या. सध्या धन्याची परिस्थिती एवढी बिकट झाली, म्हणून सांगू तुम्हाला, एवढी परिस्थिती बिकट झाली, दुर्बीननं पाहिलं तरी कपाळावर धनी दिसत नाही. एवढा बारीक झाला बिचारा, एवढा बारीक. आता धनी कुठं सापडणार नाही? कपाटाच्या काचेवर, बाथरूमच्या भिंतीवर धनी कुठं सापडणार नाही. ते विचारूच नका. आता असं म्हणतात कपाळाला जे कुंकू किंवा गंध जे काही आपण लावतो, या 2 भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्र असतं, तिथं लावलं पाहिजे. परंतु मी त्याची झंझटच ठेवली नाही. इथपासून इथपर्यंत लावून दिलं बिनधास्तपणे. अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही, कोणी काही म्हणायलाच नको. म्हणून जुन्या काळातल्या महिला 1 रुपया एवढं कुंकू लावायच्या. जुन्या काळातल्या महिला गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायच्या. आता तर मला त्या मंगळसूत्राचं पण नवल वाटतं. हातातले पण मंगळसूत्र आले, गळ्यात घालणं बंद झाले आणि हातात मंगळसूत्र घालणं चालू झाले.
एकाने विचारलं, एका पत्नीने नवऱ्याला विचारलं, म्हणे का हो मंगळसूत्राचा अर्थ काय होतो? त्या नवऱ्याने सांगितलं, ज्या दिवशी नवरा बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो त्या दिवशी नवऱ्याच्या मागे मंगळ लागतो आणि सूत्र बायकोच्या हातात येतं, म्हणून ते मंगळसूत्र घातल्या जातं. आपापल्या परीने अर्थ लावतात महाराज लोक. ते मंगळसूत्र. म्हणून जुन्या काळामध्ये आमच्या माता भगिनी कपाळावरती, आता धनी फक्त बारीकच झाला नाही, धनी मॅचिंग पण झालेला आहे. लाल रंगाची साडी असेल तर लालच रंगाच्या बांगड्या, लालच रंगाचा ब्लाऊज, लालच रंगाची टिकली. जुन्या काळातल्या महिला कुंकू लावत होत्या म्हणून नवरा जास्त टिकत होत्या. आताच्या टिकल्या लावतात म्हणून त्या टिकत नाही. टिकली तर टिकली, नाही तर हुकली. तिचं नाव टिकली. म्हणून आता धनी मॅचिंग सुद्धा झालेला आहे. काळ्या रंगाची साडी असेल, आता सध्या काळ्या रंगाचा ट्रेंड आहे सध्या, मकर संक्रांत. काळ्या रंगाची साडी असेल मग काळाच ब्लाऊज, काळ्याच बांगड्यान, काळीच टिकली. काळी टिकली कोण लावतं? सौभाग्यवती स्त्री काळ्या रंगाची टिकली लावते का? नाही. फक्त आमचा वारकरी काळ्या रंगाचा बुक्का लावतो महाराज कपाळाला, पण सौभाग्यवती स्त्री काळ्या रंगाची टिकली लावत नाही. म्हणून धनी मॅचिंग पण झालेला आहे. जुन्या काळामध्ये अहो जाहो असं म्हणण्याची पद्धत होती. अजूनही जुनी म्हातारी माणसं, पुरुष सुद्धा आपल्या पत्नीचं नाव घेत नाही. जुन्या काळातले आमचे बाबा अजूनही आमच्या आईचं नाव घेत नाही. जुन्या काळातले पुरुष आपल्या पत्नीचं नाव घेत नव्हते. मोठ्या मुलीच्या नावावरून आपल्या पत्नीला हाक मारत होते किंवा अग वगैरे जे काही असतं ते बोलवत होते. आहो जाहो काहो असं बोलल्या जात होतं. आता ते राहिलं नाही. आता एरे रमेश, जारे रमेश, घेरे रमेश, बसरे रमेश, उठरे रमेश, कोणाचं नाव रमेश असेल तर क्षमा करा, जे तोंडात आलं ते घेतलं. आता असं झालेलं आहे महाराज. तो पण मोठ्या प्रेमाने म्हणतो अय्या रमा, ती म्हणते बोल बेशरमा. इथपर्यंत आता आलेलं आहे. म्हणून जुन्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये भरपूर अंतर त्या ठिकाणी पडलेलं आहे. अनेक गोष्टीमध्ये अंतर पडलेलं आहे. धनी मॅचिंगही झालेलं आहे, धनी बारीकही झालेला आहे. तो कपाळावर दिसतही नाही. धन्याला सध्या इज्जतही राहिली नाही. नावापर्यंत आलं होतं, इथपर्यंत ठीक होतं महाराज. सुरुवातीला नाव घेत नव्हते, नंतर नावापर्यंत आलं. आता नावही घेण्याचं बंद झालं. आता पिल्लूपर्यंत आलेलं आहे. कुत्र्याचं, मांजराचं की माकडाचं हे ज्याचं त्यानं समजून घ्या. आता पिल्लूपर्यंत आलेलं आहे. आणि म्हणून जुन्या काळामधल्या काही परंपरा फार चांगल्या होत्या, फार गोड परंपरा होत्या. जुन्या काळातल्या महिला घरी 3 चपात्या बनवायच्या स्वयंपाक करत असताना. त्यामधली पहिली चपाती असायची गाईची, दुसरी असायची श्वानाची म्हणजे कुत्र्याची, आणि तिसरी असायची ती म्हणजे एखादा भिक्षुक जर द्वारावरती आला तर त्याची. आता तसं काही राहिलेलं नाही. आता कणकेचा गोळा तयार झाला की गरम गरम चपाती पहिली कोणाच्या ताटात जाते? झोपल्या का काय? कोणाच्या ताटात जाते? म्हणा ना, नवऱ्याच्या ताटात जाते. पहिली चपाती कोणाची होती? बोला बोला. गाईची. गाईच्या हिश्श्याची चपाती जेव्हापासून नवऱ्याने खायला सुरुवात केली तेव्हापासून बिचारा गोगल गाईसारखा गरीब 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 होत चाललेला आहे. म्हणून जुन्या काही ज्या परंपरा होत्या त्या खरंच चांगल्या होत्या. मंगळसूत्र गळ्यातच बांधलं पाहिजे. हातात मंगळसूत्र घालण्याची पद्धत जी आजकालच्या काही तरुणींनी या ठिकाणी आणलेली आहे ती चुकीची आहे महाराज. मंगळसूत्रामध्ये 2 वाट्या असतात. त्या काही बासुंदीन कढी प्यायला नसतात. काय आनंद होतोय तुम्हाला आतमधून? मंगळसूत्रात 2 वाट्या असतात. त्या कशासाठी असतात? एका वाटीत कुंकू असतं, एका वाटीत हळद असते. एक वाटी माहेरची असते, एक वाटी सासरची असते. सासरला आणि माहेरला जी जोडून ठेवते त्यासाठी ते मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घातल्या जातं. त्यामागे वैज्ञानिकही काही कारणं आहेत, सांगेल मी पुढे तुम्हाला वेळ मिळाला तर. म्हणून मंगळसूत्र हे गळ्यातच त्या ठिकाणी बांधलं पाहिजे.
जोडवं जे आहे जोडवं ते आपल्या पायाच्या दुसऱ्याच बोटात का घातल्या जातं? पायाला 5 बोटं आहेत ना. आताच्या आमच्या तरुण भगिनी आहे ना, त्या कोणत्याही बोटामध्ये ज्या नवीन ट्रेंड निघाला की त्या कोणत्याही बोटात घालतात. पण जोडवं दुसऱ्याच बोटामध्ये का घालावं याचंही शास्त्र आहे. आपल्या पायाचं जे दुसरं बोट आहे याची नाड ही सरळ गर्भपिशवीशी अटॅच त्या ठिकाणी असते. गर्भपिशवी बरोबर जोडलेली असते. सध्याच्या काळामध्ये महिलांमध्ये सर्वात जास्त PCODचे जे प्रॉब्लेम झालेले आहेत, सध्याच्या काळामध्ये महिलांना जोडवं पायामध्ये घालणं हे म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी जुन्या फॅशन त्या ठिकाणी वाटायला लागतं. पण जोडवं घालणं हे फॅशनसाठी नाही, ते आपल्या आरोग्याच्या संबंधित आहे. आताच्या काळामध्ये बऱ्याच महिलांना पुत्रसंतती जीवनामध्ये प्राप्त होत नाही. मग अनेक उपचार त्यावरती केल्या जातात, तरीसुद्धा मुलींमध्ये सध्याच्या एवढे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी आलेले आहे. PCODचे मासिक धर्म वेळेवर येत नाही. मासिक धर्मामध्ये अनेक प्रॉब्लेम आलेले आहे. PCOD त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. हे सर्व कशामुळे आहे? तर आपल्या पायाच्या दुसऱ्या बोटामध्ये जे जोडवं आपण घालतो ते जे बोट आहे ते सरळ गर्भपिशवीला त्या ठिकाणी जोडलेलं असतं. आणि असं म्हणतात, चांदी जी आहे, चांदी, पायामध्ये सोन्याचं जोडवं घातल्या जातं का? नाही, चांदीचंच घातल्या जातं. किती श्रीमंत माणूस असला तरी पायात सोन्याचं जोडवं घातल्या जात नाही. जोडवं जे चांदीचं त्या ठिकाणी घातल्या जातं ती शक्तिवर्धक त्या ठिकाणी आहे. आणि जोडवं जर त्या ठिकाणी पायाच्या दुसऱ्या बोटामध्ये जर आपण घातलं तर गर्भपिशवीची जी रचना त्या ठिकाणी आहे ती व्यवस्थित होते. चांगल्या पद्धतीने गर्भधारणा त्या ठिकाणी होते. आणि आत्ताच्या पिढीमध्ये जे अनेक स्त्रियांमध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत त्या त्या ठिकाणी होत नाही. म्हणून जोडवं हे पायाच्या दुसऱ्याच बोटामध्ये त्या ठिकाणी घातलं पाहिजे. या जुन्या परंपरा, हे जुने विचार लोकांना जुने वाटायला लागतात. पण जुन्या लोकांनी ज्या परंपरा लावून दिलेल्या आहे ह्या अशाच काहीतरी फॅशन म्हणून लावलेल्या नाही, त्यामागे काहीतरी वैज्ञानिक कारणं आहेत. ती कारणं आताच्या मुलीला कळत नाही. म्हणून गळ्यातलं मंगळसूत्र हातात आलं आणि पायातलं जोडवं तर राहीलच नाही. पायात जोडवं त्या ठिकाणी बऱ्याच महिला, बऱ्याच मुली घालत नाही. पण त्यामागे काहीतरी कारण आहे, लक्षात घ्या. म्हणून जुनं ते जुनं, नवं ते सोनं असं म्हणण्यापेक्षा ओल्ड इज गोल्ड. जुन्या काही गोष्टी फार चांगल्या आहे. जुन्या काळामध्ये एकमेकांशी संवाद त्या ठिकाणी व्हायचा. पण हल्लीच्या काळामध्ये अभिमान माणसाच्या मध्ये एवढा वाढलेला आहे की एकमेकांशी बोलायला सुद्धा त्या ठिकाणी वेळ नाही. म्हणून मी सांगितलं ना, रस्त्याने लोक जातात पण एकमेकाशी सुद्धा बोलत नाही. पण एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये जिसे झुकना आए उसमें जान होती है, जिसे झुकना आए उसमें जान होती है और अकड़ना मुर्दों की पहचान होती है. मेल्यावर माणूस किती अकडतो, मग लोक म्हणतात याला लोणी लावा. आता त्याला किती लोणी लावलं तर त्याचं अकडणं बंद होईल का? नाही होणार. जिसे झुकना आए उसमें जान होती है और अकड़ना मुर्दों की पहचान होती है. म्हणून मुर्द्यासारखं अकडून जीवन जगू नका. जो भेटेल, जे जे भेटे भूता ते ते माणिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. आणि म्हणून जुन्या काळामधल्या काही परंपरा फार चांगल्या होत्या. ज्ञान जरूर माणसाजवळ असावं, परंतु ज्ञानाचा साठा जीवनामध्ये गोळा करत असताना प्रेमाचा ओलावा जर तिथं नसेल तर नाथबाबा काय सांगतात? भक्ती प्रेमाशिवाय ज्ञानालाही जीवनामध्ये काहीच किंमत नाही महाराज.